इस लड़के के लिए हमें सब करना पड़ता है, इस लड़के के लिए। त्याची बघा किती मस्त टवटवीत फुगले आहेत, गरम पण आहेत। स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या YouTube चॅनलवर, ज्याचं नाव आहे स्नेहल सिद्धेश। आज सॅटरडे आहे आणि सिद्धेश पण घरी आहे, तर आज व्लॉग स्पेशल दाखवण्याचा हाच हेतू आहे की आज आम्ही काहीतरी मुंबईची खास डिश बनवणार आहे, जी की फेमस आहे। ती मम्मी बनवणार आहे, तर चला बघूया आज मम्मी काय स्पेशल डिश बनवत आहे। मम्मी काय बनवत आहे मग स्पेशल मुंबईची खास डिश? वडापाव। अच्छा, मुंबईचा वडापाव। त्याच्यासाठी आधीच मम्मीनी तयारी पण चालू केलेली आहे। मम्मी काय करताय आपण? बेसन बनवते वडाला जे लागतं ना। ओके, त्यामध्ये काय काय घातलेलं आहे तुम्ही? मीठ, हळद आणि बेसन। बेसन, ओके। थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करायचं। आपण बाहेरचे वडे खात नाही ना, तेल चांगलं नसतं म्हणून आज घरी बनवायचं ठरवलं। आता पाव घेऊन या, मी वडे बनवीस तोपर्यंत। ओके, हा छानपैकी पीठ मळून झालेलं आहे। आपल्या आपल्या अंदाजाने त्यामध्ये पाणी घालून ते मिक्स करायचं आणि तुम्हाला झालं पाहिजे, गाठी नाही राहिल्या पाहिजे पिठामध्ये, मऊ झालं पाहिजे। हा, A few moments later. मम्मीने सांगितल्याप्रमाणे आम्ही मार्केटमधून पाव घेऊन आलेलो आहे। सर्वात आधी आपण उकडलेले आलू उकडून घेतलेले आहेत आणि त्याला स्वच्छ केलेलं आहे आणि देन चटणी पण बनवलेली आहे हिरव्या मिरच्यांची। याच्यामध्ये आपण हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, आलं घेतलेलं आहे, लसूण घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे। तर याची पूर्ण पेस्ट आपली तयार आहे। तेलामध्ये जी मिरचीची पेस्ट होती ती छान करून घेतलेली आहे। छान बघा, हिरवी मिरची छान झालेली आहे, त्यामुळे जास्त तिखट लागत नाही। आणि देन हे मॅश करून घेतलेले आहेत बटाटे। यामध्ये जी मिरचीची पेस्ट आहे ती मिक्स करून घ्यायची। चवीनुसार मीठ घालायचं। आपल्या पद्धतीप्रमाणे आपल्याला कसा पाहिजे, लहान मोठा कसे बनवायचे। अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकल। हे बघा, इथे आपण वडे करायला घेतलेले आहेत। तर मम्मी यामध्ये थोडे मोठे मोठे फोडी पण दिसतात। मीच ठेवले कारण मला एकदम तो गाळ झालेला नाही आवडत, कारण बटाट्याच्या फोडी असल्या ना तर खाताना कसं जरा असं क्रिस्पी असल्यासारखं वाटतं। बटाटा क्रिस्पी नाही, पण साधारण एकदम गाळ पण केला ना बटाटा, मग तो असा ओलसर होती भाजी। हा बरोबर, आणि मग वडे पण चिकट चिकट होते। मग अशा जरा अर्ध्याला फोडी काही काही असल्या ना छोट्या छोट्या, खाताना पण छान लागतं। हा, तर या सर्व बटाट्याचं आपण असे छान पैकी वडे बनवून घेणार आहेत आणि देन त्यांना तळणार आहे। A few moments later. कुणाकुणाला गोल वडे आवडतात, कुणाकुणाला असे थोडे पसरट वडे आवडतात, पण शक्यतोवर पसरट वडे चांगले असतात, जेणेकरून ते कसे पावमध्ये बसतात। गोल असले की पाव फुगतो खूप जास्त। ते बघा, अशा प्रकारे जेवढे आपल्या कढईची क्वांटिटी आहे तेवढे वडे तळून घ्यायचे। आणि हे बघा, असे पसरट थोडेसे वडे केले ना ते पावमध्ये व्यवस्थित बसल्या जातात। कोणाकोणाचे असे कोणी गोल करते ना, त्या गोलमुळे काय होते, पाव असा फुगतो आणि जेव्हा आपण बाईट घेतो ना तेव्हा त्यामुळे ही जी वडा आहे तो येतोच नाही, तो मधातच राहतो। अच्छा, हमको सिखा रिया है।
असे आहेत आमचे बटाटे वडे. आम्हाला खावे वाटले की आम्ही बाहेरचे खात नाही, घरीच बनवून खातो. सगळ्यांनी बघितलंय ना, कमेंट करून सांगा कसे झाले ते, आणि कोणाकोणाच्या घरी वडे बनवतात, तुम्ही कसे बनवता, तुमची पद्धत कशी, ते पण कमेंटमध्ये सांगा. गजब बेइज्जती है. मस्त असे टुम्म फुगणारे, आणि आम्ही त्याच्यामध्ये सोडा अजिबात वापरलेला नाही. विदाऊट सोड्याची बघा किती मस्त टवटवीत फुगले आहेत. गरम पण आहेत. रुको जरा, सबर करो. बोला धक्का बुक्की नहीं करने का, आराम से लेने का. हाँ. आणि सर्वात फेवरेट म्हणजे मिरची, जे वडापाव सोबत असते. थोडं तडतड आहे, दूर राहा. मिरची तळताना कधी पण अशी तेलात पूर्ण टाकायची नाही, झाऱ्यात घेऊन थोडी थोडी तेलात त्याच्यात हे करायची. म्हणजे काय होतं, नंतर ती चांगली तळली पण जाते. आणि लगेच मीठ टाकायचं नाही, नाहीतर मग मिरचीला ना पाणी सुटतं. हा, ते जेव्हा खायचं असतं तेव्हाच थोडी वेळ पहिलेच. आणि मिरची पण नरम पडते मीठ टाकलं लगेच की. बघा अशी छान मिरची, आणि इकडे वडे. चला, आणि चटणी सोबत जे छोटे चटणी असते, लाल चटणी, आणि वड्यांसोबत जे आणखी याला काय बोलतात, काय बोलू शकतो आपण, छोटे छोटे भजी, चुरण. तर ते अशा प्रकारे तळून घ्यायचे. घरीच खूप छान आपले वडेपाव आपण तयार करू शकतो, आणि अगदी कमी वेळ लागतो वडापाव करायला. तर बाहेर 15 रुपयाचा वडापाव खाण्यापेक्षा घरी एवढे सारे वडे खाव कधी पण चांगलं. काय झालं? मेनू रेडी झाला? मेनू रेडी आहे, होत आहे. मेनू भी चाहिए ना? मेनू चाहिए. इस लड़के के लिए हमें सब करना पड़ता है, इस लड़के के लिए. सिद्धू बोल, मैं तो थक गया. मैं तो थक गई भाई साहब. हा सब पाव तोडायचा, हिरवी मिरची एका साईडला लावायची. मला थोडीच लागते म्हणून मी थोडीच घेतली. आणि यामध्ये एका इकडून हिरव्या चटणीवर टाकायची, लाल चटणी, आणि हे थोडंसं इथे टाकायचं. आणि हा एक वडा घ्यायचा. आणि एक मिरची. सो तयार झालेला आहे घरगुती वडापाव. एकदम मस्त.